आज आहे कलर कामाचा दुसरा दिवस. तर सकाळी सकाळी ना सगळ्यांनी पोटभर नाश्ता करून घेतल्याने. नाश्त्यात आज ना दीदीने शिरो बनवलेलं. मी दीदीच्या घरात येण्याआधीच ना बऱ्यापैकी सामान गोलूच्या काकान बाजूक केल्यान. त्यातली ही टी व्ही बेडवर आणून ठेवलेली होती. त्याच्यामुळेच ना गोलूची आज तर एकदमच मज्जा झालेली. आजचा दिवस ना आमका ॲडजस्ट करणं भागच होता, कारण ना आमच्याकडे काय पर्याय नव्हतो. नाश्ता करून झाल्यावर आम्ही आमचा मिशन चालू केला. आणि हो बघा दीदीचं हॉल ना असं काहीसं दिसत होतं. झपाझप सगळ्यांनी आपापल्या कामाक लागलेली. गोलूच्या काकान प्रायमर बनवून घेतल्यान. दीदी इकडे व्हाईट सिमेंट तयार करून घेतल्यान आणि झय भिंतीचा प्लॅस्टर पडान गेलेलं ना थंय व्हाईट सिमेंट भरून घेतल्यान. तापान एकदम पद्धतशीर डिट्टू गावंड्यांसारखा. दीदीनं आपला काम पूर्ण केल्यान आणि पोटापाण्याच्या तयारी लागला. आता घरातला दुसरा कितीही काम असलं ना तरी जेवण बनवायचं काम काय बायल माणसाच्या हातातून सुटत नाही. मी पण इकडे भिंतीच्या खालच्या साईडला कलर मारून घेतला. तोपर्यंत ना गोलूच्या काकानं आपला काम पूर्ण केल्यान आणि कलर कमी पडलेलो ना तो आणून गेलो. तोपर्यंत मी सिलिंगला कलर करून घेतले. आता पटापट कलर मारून हो होय म्हणून दीदीन रोलर ना कलरमध्ये बुडवून दिल्यान आणि मी झपाझप कलर मारत गेले. ह्या सगळा होईपर्यंत जेवणाचं टायमिंग झालेलं. मग काय दीदीन सगळ्यांका ताट वाढून दिल्यान. सगळीजणं जेवलो आणि ना भरपूर काम केलं ना आणि जेवला ना की जेवणाची चव ना रोजच्यापेक्षा जरा जास्तच गोड लागता. मगदा जेवण कितीही साधं असा दे. अर्ध्या तासाचा ब्रेक घेतलो आणि पुन्हा जोमान कामाक लागलो. जेवण करून होईपर्यंत प्रायमर पण सुकलेलो. मग लगेच मेन कलर मारूक घेतलो. कलर मारता मारता चहाचं टायमिंग झालेलो. मग चहा पिलो. थोड्या वेळानं भाभी इली तर मी पुन्हा भाभीक चाय करूक लावले. भाभी लगेच सगळ्यांका चहा करून घेऊन इली. जास्त काम म्हणजे जास्त चहा असा माझा सूत्र असं. सगळी साफसफाई करून घेतली आणि सामान जागच्या जागेवर लावून दिला. कपाट व्यवस्थित लागला की नाही ह्या गोलून चेक केल्यान आणि डन असा म्हणान आमच्या कामाची पोचपावती दिल्यान. त्याच्यानंतर सगळ्यांनी अंघोळ करून घेतल्यानी आणि जेवक बसलो आणि कालप्रमाणे आज पण आमका 12च वाजलेले. चला तर मग आजच्यापुरती इतकेच झाली. अशाच मालवणी गजालींसाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.